माहिती शिप्रा ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आम्ही आपल्यासाठी खास घेऊन आलो गावठी कोंबडा बनवायची एक आमची आगरी कोळी पद्धत, ज्या आपल्याला फार आवडेल। तर आम्ही दाखवतो आज गावठी कोंबडा कसा बनवायचा। तर आता सुरुवात करूया। नमस्कार। आपण गरम पाण्यामध्ये पहिले याची सर्व पिसं काढून घेतलेली आहे छानपैकी, आणि आता आपण याला गॅसवर अशा प्रकारे भाजणार आहोत। याच्याने एक वेगळीच अशी ओरिजिनल छानपैकी टेस्ट येते, जसं आपण पाया वगैरे कसं भाजून बनवतो तसंच असं भाजल्याने काय होतं, त्याला एक वेगळी टेस्ट येते। अजून मी याला कटिंग केलेला नाही आहे, आता मी त्याला भाजून झाल्यानंतर कटिंग करणार आहे। चला तर आता आपण याला कटिंग करायला घेऊ। भाजून झालेलं आहे, रेडी आहे। चला कटिंग करतो, बघूया आपण। चला आपण आता अशा प्रकारे याला कापून घ्यायचं आहे छानपैकी। आता आपण याला कट करून घ्यायचं आहे छानपैकी व्यवस्थित, एक टेक्निक असते याची बघा। अशा प्रकारे मस्त साफ करायचं चकाचक। अशा प्रकारे आपण कटिंग करून घेणार आहे। यातले सगळं कलेजी वगैरे आपण काढणार आहोत आता मस्तपैकी। हा 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 बघितलं ना। याला आपण कुठल्या प्रकारे कटिंग न करता आधीच भाजलेलं आहे, त्याच्यामुळे याची चव जी आहे ती आपल्याला अप्रतिम अशी लागणार आहे। हे बघा, उत्तमरित्या त्याला व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे। चला आता आपण त्याला कटिंग करणार आहोत। आपण दिलेलं आहे साफ करून, आणि हे पहा आपण त्याची कलेजी, पोट्टा, तुरा हे सर्व काढून घेतलेलं आहे। आणि विशेष आयटम म्हणजे हे पहा, हे याचे अंडकोश आहेत, कारण हा गावठी कोंबडा आहे। याचे अंडकोश, याला आपण कपुरे देखील म्हणू शकतो, कपुरे म्हणतात। हे फक्त आणि फक्त गावठी कोंबड्यातच आढळतात। हे आपण ज्या नॉर्मल बॉयलर वगैरे कोंबड्या असतात कोंबड्यांमध्ये मिळत नाही। कोंबडे जे असतात त्यांचे अंडकोश आहेत। हे खायला खूपच सुंदर लागतं फ्राय केल्यावर। ते देखील आपण काढून घेतले आहेत। चला आता आपण कटिंग करूया फटाफट। आपल्याकडे कटिंगचं सर्व साहित्य, आपल्याकडे बाहेर जावं लागत नाही, अगदी फटाफट घरच्या घरी आपण कटिंग करण्यासाठी लागणारं सर्व साहित्य आहे ते आमच्याकडे आहे। अशा प्रकारे छान त्याचे मीडियम साईजचे आपण तुकडे करून घेणार आहोत, आणि लगेचच आपण ते बनवायला घेणार करूया। हे गरम मसाले घेतलेले आहेत। आता गरम मसाले आपण याच्यामध्ये डायरेक्ट टाकणार आहोत। पाहिलेले आहेत आपण गरम मसाले, तेजपत्ता, दालचिनी, लवंग, मोठी विलायची छानपैकी परतून घ्यायचे फटाफट। अजून आपल्याला ही डिश अर्ध्या तासामध्ये बनवून रेडी करायचे। शेजारीत मी बाजूला इकडे अजून एक कढई ठेवलेली आहे, याच्यामध्ये मी हे आपल्याला फ्राय आयटम करून दाखवणार आहे। फक्त याला आलं लसण जे आपण ठेचून ठेवलेलं आहे तेच त्याच्यामध्ये घालणार आहोत, आणि याला फ्राय करायचं आहे। ओके, चला तर आपण याच्यामध्ये कांदा घालून घेऊ। चांगल्यापैकी कांदा परतून घेऊया छानपैकी। त्याच्यामध्ये आपण एक मोठा कांदा घेतलेला आहे। कांद्याला चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। डिश एकदम जरा फास्टच बनवायची आहे मला, त्या हिशोबाने मी जरा गॅसही थोडा फास्टच ठेवलेला आहे। चला आता आपण याच्यामध्ये हे ठेचलेलं आलं लसूण टाकणार आहोत। गावठी कोंबडा आहे, गावठी पद्धतीनेच बनवतो आहे। चला आपण याच्यामध्ये आपले घरगुती जे मसाले आहेत ते ॲड करूया। आमचा कोळी आगरी पद्धतीचा खास विशेष मसाला आहे जो आपण घरीच बनवतो नेहमी। तर आपले सगळे मसाले आता याच्यामध्ये ॲड झालेले आहेत। आता आपण याच्यामध्ये चिकन ॲड करतो आहे, गावठी कोंबडा। हा 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 भात मस्त तेलामध्ये याला व्यवस्थित फ्राय करायचं आहे। दळून घालून घ्यायचं छानपैकी, मिक्सर झाला पाहिजे तो। छान कलर झालेला आहे। आपल्याला तिखट आणखी हवा असेल आपण त्याच्यामध्ये आणखी थोडा मसाला ॲड करू शकता। लाल हवा असेल तर आपण त्याच्यामध्ये लाल काश्मीरी मिर्च, लालसर आपल्याला दिसायचं असेल थोडा, मटण म्हटलं की लाल रंग पाहिजे, आपली काश्मीरी मिर्च पावडर आपण थोडी ॲड करतो आहे। आणि त्याच्यामध्ये आपला एव्हरेस्टचा चिकन मसाला, घरगुती मसाला आहे तरी पण थोडंसं आपलं नावाला टाकायचं, छान असतं एव्हरेस्टचं, चांगली टेस्ट येते याच्याने। बस आता थोडीशी आपण कोथिंबीर घालणार आहोत त्याच्यामध्ये, चांगले मिक्सअप करून घेऊन आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि
मंद आचेवर याला थोडं एक 10 मिनटापर्यंत ठेवणार आहोत, जेणेकरून छान याला जे पाणी आहे ते सुटेल, खूप एक चांगली तरी येईल, मजा येईल. चला आपण ठेवूया. चवीनुसार थोडंसं आपण चवीनुसार थोडंसं मीठ. आम्ही नॉर्मली मीठ कमीच वापरतो, आपल्याला माहीतच आहे. उन्हाळ्याचे दिवस आहे, काळी मिरी वगैरे काय आम्ही टाकणार नाही, पावडर टाकणार आहे, पण एक टाकलेलं आहे. आता बघा किती छान कलर आला है ना. आता आपण याच्यात टोमॅटो ॲड करूया थोडंसं. सुंदर अशा पद्धतीने थोडी कोथिंबीर, टोमॅटो सगळं व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्सअप झालेलं आहे. आता एक 10 मिनटं आपण याला झाकण लावून ठेवून देणार शिजायला. आणि आज आपण हे कुठल्याही कुकरमध्ये न बनवता गावठी स्टाईल म्हटलं तर असंच बनवणार. पॅनमध्येच आपण हे तयार करतो. चला तर त्याच्यावर आपण झाकण देऊया. 10 मिनिटांनी भेटूया पुन्हा, आपल्याला दाखवतो बाजूला. चला तर आता पाहूया आपलं गावठी कोंबड्याचं जे आहे रस्सा आहे तो कशा प्रकारे तयार होतो आहे. आपण याच्यामध्ये अजूनही पाणी घातलेलं नाही आहे, छान तेल सुटलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये तो पाणी ॲड करणार आहोत. ते पाणी जे मी त्याच्यावर ठेवलं होतं गरम गरम, आता हे आपण त्याच्यामध्ये घातलेलं आहे. आता आपला आणि 15 मिनटं आपल्याला ते शिजवायचं आहे, पण त्याच्या आपण लगेच आता याच्यामध्ये आपलं घरी तयार केलेलं जे कांदा खोबरं याचं जे वाटप केलेलं आहे ते वाटप आता आपण त्याच्यामध्ये ॲड करतो आणि 15 मिनटं शिजवायचं आहे. 15 मिनटात आपलं गावठी कोंबड्याचा झणझणीत रस्सा तयार. तर त्यानंतर तर रेडी आहे आपलं आगरी कोळी स्टाईल झणझणीत गावठी कोंबड्याचा झणझणीत रस्सा. म्हणजे गावठी कोंबड्याचा झणझणीत रस्सा. आता आपण त्याला छान अशी कोथिंबीर टाकून सजवून घेणार आहोत. एकदम मस्त खुशबू येत आहे मला. आता आमच्या शीतल मॅडम जे आहेत ते डिश व्यवस्थित ताट सजवून तुम्हाला नक्कीच दाखवणार आहेत. चला या बघून.